भाजप आमदार परिणय फुके आपल्या सोबत आहेत। भाऊ, ज्या पद्धतीने नागपूरचा प्रकार घडलेला आहे, अनेक व्हिडिओ समोर येतात, महिला कर्मचारी जे आहेत त्यांचा विनयभंग झाल्याचं एक माहिती धक्कादायक समोर आलेली आहे। काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता कडक कारवाई होणं गरजेचं आहे? निश्चितच कडक कारवाई झालीच पाहिजे आणि होणारी आहे। आणि ज्या प्रकारे हे सगळं सुनियोजित होतं त्याच प्रकारे हे सगळं घडवण्यात आलेलं आहे। आणि निश्चितच याच्या मागे अनेक लोक सामील आहेत। जे लोक त्या व्हिडिओच्या मध्ये आले ते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। पण या सगळ्या राईट्सच्या मागे, या सगळ्या दंग्यांच्या मागे जे कोणी लोक त्या सगळ्या यंत्रणा मागे होते, तर त्या सगळ्या सुनियोजित कटमध्ये जे सामील होते त्या सगळ्यांवरती कारवाई होणार। उद्धव ठाकरे असं म्हणतात की सुनियोजित कट जो आहे तो मुख्यमंत्री म्हणतात, मग गृह खातं जे आहे ते झोपा काढत होतं का, असं थेट आरोप त्यांनी केला। निश्चितच या प्रकारच्या घटना होत असतात आणि ते काही लोकांनी मिळून तिथे कारण हे सगळं रोजे चालू असताना आणि नमाजला लोक जात असताना त्या लोकांना भडकून आणि तिथे चुकीचे अफवा पसरून त्या लोकांना भडकवण्यात आलेलं आहे। पण हे सगळं सुनियोजित प्रकारे झालेलं आहे आणि या सगळ्यांवर कारवाई होणार। उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की गृह खातं काय करत असा सवाल त्यांनी उपस्थित। नाही, ठीक आहे। आता उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस अनेक घटना अशा झाल्या, तर ते थोडी झोपा काढत होते। आम्ही असं थोडं म्हणणार की उद्धव ठाकरे झोपा काढत होते। कोरोनामध्ये इतके लोकांचा मृत्यू झाला ते मुख्यमंत्री असताना, मग काय उद्धव ठाकरे झोपा काढत होते काय? त्यावेळेसचे गृहमंत्री का झोपा काढत होते काय? हे सगळं बोलणं चुकीचं आहे। उद्धव ठाकरे साहेब आता मला असं वाटतं जनतेने त्यांना अक्कल धडवलेली आहे। आता कुठेतरी थोडंसं त्यांनी शांतपणे मॅच्युअर्डली वागले पाहिजे। ते मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांनी या प्रकारच्या टीकाटिप्पण्याला कुठेतरी बंधन केले पाहिजे। दुसरा प्रश्न, औरंगजेबाच्या कबरीचा जो आहे तो मुद्दा गाजताना पाहायला मिळतोय। अमोल कोल्हे असतील, यांनी असं म्हटलंय की कुठेतरी आपल्या सगळ्या पराक्रमी शूर योद्धा जे होते त्यांची कुठेतरी तिथं स्मारक झालं पाहिजे। एक अर्थ त्यांचं असं म्हणणं आहे की ती हटवली नाही पाहिजे। निश्चितच जे आपले महाराष्ट्रातल्या मराठा सेना, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची सेना किंवा पेशव्यांची सेना जिथपर्यंत गेली आहे, जिथपर्यंत आपला झेंडा फडकवलेला आहे, तिथे जिथे युद्ध लढलो आहे, ते पानिपत असणार, आग्र्याला असणार, इथे सगळीकडे स्मारकं होणारच आहे। पण या औरंगजेबाच्या कबरेवरही तिथेही स्मारक झालं पाहिजे, ही अमोल कोल्हेंची भूमिका आहे। निश्चितच तिथे स्मारक झालं पाहिजे। पण या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। त्यांनी निश्चितच सांगितलं पाहिजे, कारण एकीकडे त्यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड वगैरे असतील, हे कुठेतरी औरंगजेबचा गवगवा करतात, त्याच्या तारीफ करतात, आणि दुसरीकडे अमोल कोल्हे म्हणतात की तिथे स्मारक झालं पाहिजे। आम्हाला तर ती कबरच या महाराष्ट्रामध्ये नाही पाहिजे। ज्या औरंग्यांनी आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर हत्या केली, त्या औरंगाची कबरसुद्धा या महाराष्ट्रात नको आहे आम्हाला। पण राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करू, शरद पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट करू। असं म्हणतात की पुढील निवडणुकीची तयारी भाजप करत आहे आणि त्यासाठी हा मुद्दा जो आहे तो समोर आणला जातो। प्रकाश आंबेडकरांना मला असं वाटतं की काही ना काही चॅनलमध्ये येण्याकरता काही ना काही त्यांना ते स्टेटमेंट देत असतात, आणि मला असं वाटतं की आता त्यावर मी काही जास्त बोलणार नाही। शेवटचा प्रश्न, कोरटकर यांचा अर्ज जो आहे तो जामिनाचा नामंजूर झालेला आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी अटक जी आहे ती होऊ शकते। नागपूरला पोलीस जे आहे ते रवाना झालेले आहेत, काय नेमकी भूमिका? बघा, मी कालच सांगितलं होतं की कोरटकरांचं जे जामीन अर्ज आहे ते फेटाळण्याकरता राज्य शासन आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः प्रयत्नशील होते, आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की त्यांची अटक पुढच्या 5-7 दिवसात होणार, आणि तुम्हाला मी 100% सांगतो, आज किंवा उद्या त्यांची अटक 100% होणार। धन्यवाद। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर परिणय फुके आपल्या सोबत होते। कॅमेरामन सिद्धेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।